तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतंच म्हाडाच्या पुणे मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही 30 नोव्हेंबर रोजी संपलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज जे काही पेमेंट आहे NEFT किंवा RTGS करण्याची मुदत ही 2 डिसेंबरला संपलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की जी काही अर्जांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय, तर यावेळेस पुण्याच्या म्हाडा लॉटरीवरती पुण्यातील म्हाडाच्या घरांवरती अक्षरशः अर्जांचा पाऊस पडलेला आहे आणि अनपेक्षित, मी परत सांगतोय, अनपेक्षित असा प्रतिसाद प्रथमच म्हाडाच्या पुणे मंडळाला मिळालेला आहे। नेमकं या ठिकाणी एकूण किती अर्ज दाखल झालेले आहेत, नेमका जे काही अर्ज दाखल झालेले आहेत त्याचा जर अंदाज पाहिला तर पुण्याची लॉटरी ही नंबर 1 ठरणार आहे का कम्पेअर टू मुंबई, म्हणजे मागच्या जर मुंबईच्या आपण 2023 पासून मुंबईशी कंपॅरिझन केलं तर नेमकं बाजी कोण मारणार आहे हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जे काही म्हाडाची पुणे मंडळाची लॉटरी आली होती 4186 घरांसाठी, त्या घरांसाठी जे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपल्याच्या नंतर असं वाटत होतं की याला काही प्रमाणात का होईना थोडीफार अर्जांची संख्या वाढू शकते, कारण आपण पाहिले की 20 नोव्हेंबर जी काही अंतिम तारीख होती त्यावेळेस 1.5 लाखाच्या आसपास फॉर्म आले होते, पण मागील आठवड्याभरामध्ये हा आकडा जवळजवळ 60 ते 65 हजारांनी वाढल्याचं दिसून येत आहे। म्हणून कुठेतरी या पुणे लॉटरीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी 1 लाख नव्हे, 2 लाख नव्हे, तर तब्बल 2,15,847 अर्ज दाखल झाले मित्रांनो। आता याची जी काही छाननी आहे ती सध्या सुरू आहे, परंतु म्हाडाला सुद्धा अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद मिळू शकतो। आता ही संख्या सध्या फक्त जे काही अर्जांची संख्या आहे त्याच्या संदर्भातली माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी श्री राहुलजी साकोरे यांनी सांगितलेली आहे। आता एक्झॅक्टली जेव्हा पूर्ण त्याचं डॉक्युमेंटेशन होईल किंवा त्याचं काय जे काही व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर जेव्हा अंतिमतः पहिली प्रारूप यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला नक्की समजेल की एक्झॅक्टली तंतोतंत किती अर्ज या स्पर्धेमध्ये आलेले आहेत। पण एकंदरीत जे काही 2.25 लाखाचा आकडा आहे तो यावेळेस प्रथमच म्हाडाने पार केलेला आहे, कारण याच्यापूर्वी मित्रांनो 2023, 24, 25 मध्ये जे काही लॉटरी झाली आहे, मुंबईची लॉटरी विशेषतः 23-24 मध्ये झाली होती, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात अर्ज आले होते कम्पेअर टू पुणे। पण यावेळेस मात्र पुण्याची जी काही संख्या आहे ती जास्तीत जास्त 1,05,000 1,10,000च्या वर कधी गेलेली नव्हती, पण आता डायरेक्ट 2 लाखाचा टप्पा पार केलेला असल्यामुळं आता अर्जदारामध्ये एक धाकधूक वाढलेली आहे की नेमका या सोडतीमध्ये कोण विजेते ठरणार आहेत, कारण घरांची संख्या फक्त 4186 आहे मित्रांनो। आणि म्हणून कुठेतरी 4186 घरांसाठी 2,15,847 अर्ज ही खूप मोठी संख्या आहे। जर याची सरासरी काढली मित्रांनो तर एका घरामागे जवळजवळ 51 ते 52 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत। आता यामध्ये सुद्धा प्रामुख्याने आम्ही जे काही ऑब्झर्वेशन केलेले आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये जे वाकड ताथवडे हा जो काही पट्टा आहे, म्हणजे रावेत, किवळे, वाकड, ताथवडे, इकडे हिंजेवाडीपर्यंत, बालेवाडीपर्यंत तुम्ही सांगू शकता या पट्ट्यामध्ये जो मुंबई बेंगलोर हायवे आहे त्या हायवेला लागून इकडे आला तुम्ही खराडी, धानोरी, लोहगाव, विशेषतः खराडी जे काही मगरपट्टा सिटी आहे ते मगरपट्टा सिटीच्या आजूबाजू जो काही एरिया आहे, म्हणजे विशेषतः खराडी आणि वाघोली या एरियामध्ये जे काही घरे आहेत त्यांना सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळायचं दिसते। आणि एकंदरीत जे काही लोकेशन्स आहेत जे चांगल्या ठिकाणी, जिथे दळणवळण चांगलं आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, मार्केट चांगलं आहे, त्याला रिसेल व्हॅल्यू चांगली आहे आणि मार्केट जे म्हाडाचं आणि जे मार्केट व्हॅल्यू त्याचं कंपॅरिझन करता जी घरं खरंच स्वस्त आहे, जी खरंच परवडणार आहेत अशा घरांना खरंच खूप जास्त मागणी आलेली आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून आपले पुण्यातील युट्यूबर्स, मी पुन्हा त्यांचं खरंच अभिनंदन करतो की आपले जे काही पुण्याचे युट्यूबर्स आहेत की ज्यांनी खूप मेहनतीने हे सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचले, खूप मेहनतीने ते त्या ठिकाणी गेले, साईटला गेले, साईटवर जाऊन त्यांनी इथे व्हिडिओज दाखवले, सॅम्पल फ्लॅट दाखवले, सगळ्या प्रकारची माहिती दिली आणि म्हणून कुठेतरी म्हाडाला एवढा मोठा टप्पा पार करता आला। मी परत सांगतोय हे शक्य झाले मित्रांनो आपल्या सगळ्या युट्यूबर सहकार्यामुळे। आणि हे सगळे युट्यूबर्स विना वेतन, म्हणजे कुठलंही मानधन न घेता, कुठलंही प्रमोशन न करता हे सगळे व्हिडिओ, आपले म्हाडाचे प्रकल्प हे आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतात, सर्वसामान्य जनतेसाठी झटत असतात। आणि तुम्हाला माहित असेल की जो काही युट्यूबचा रेव्हेन्यू आहे तो काही खूप मोठा येतो असं अजिबात नाही
मित्रांनो, कारण आम्हाला कंडिशन माहिती आहे, आम्ही सुद्धा युट्यूबर्स आहोत, आम्ही सुद्धा जागोजागी फिरतो, आम्हाला पण माहिती आहे आमच्या गाडीचा खर्च, पेट्रोलचा खर्च, जाणं येणं, राहणं असेल, खाणं पिणं असेल, हा जर खर्च काढला तर यूट्यूब म्हणून मिळणारं पेमेंट आहे ते खूप काही जास्त आहे असं अजिबात नाही. त्याच्यावर घर चालत नाही ना, त्याच्यावर पोट चालत नाही. आणि म्हणून म्हणून कुठेतरी जेवढे काही युट्यूबर्स आहेत आपले, जे युट्यूबर्स म्हाडाचं काम करतात, म्हाडाचे अपडेट देतात, ते सगळे आपापली नोकरी सांभाळून हे काम करतायत. लक्षात घ्या, म्हणजे फुल टाइम युट्यूबर असं कोणीच नाही की ते मला दिवस अर्ध मी फक्त म्हाडाचेच व्हिडिओ बनवतो असं नाहीये. हे फक्त एक आपले नोकरी सांभाळत एक आपलं समाजसेवा घडावी, लोकांना माहिती मिळावी, लोकांपर्यंत हे सगळे मिळ जावं, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि म्हणून पुण्यातले जे कोणी युट्यूबर असतील, आता जे कोणी आपले युट्यूबर सहकारी मित्रांनो, जे आपले जुने युट्यूबर सहकारी जे म्हणजे 3-3, 4-4 वर्षापासून युट्यूबवरती काम करतायत, अशा काही सहकार्यांचे मी परत नाव सांगतो. त्याच्यामध्ये आहेत, पहिले आहेत की तुम्ही पाहू टेक्निकल गुरु जे आहेत ते सातत्यानं आपले व्हिडिओज देत असतात. इन्व्हेस्टपूर आहेत, किशोर ट्रॅव्हल व्लॉग आहेत, स्वराज मोरे रिअल लाईफ आहेत, गीताज ज्ञान आहेत, पूजा उजगरे आहेत, प्रवीण रिअल इस्टेट आहेत, किरण धनवडे आहेत. त्याशिवाय नवीन सुद्धा युट्यूबर्स बरेच आहेत, ते सुद्धा अफोर्डेबल होम्स आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट मराठी आहे किंवा निलेश पिंजारी, ते सुद्धा आहेत की ते सातत्यानं या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आणि मित्रांनो, ज्यावेळेस हे सगळे आमचे युट्यूबर सहकारी साईड व्हिजिट करतात, हे साईड व्हिजिट करणं दिसतं तेवढं खरं सोपं नाहीये. कारण प्रत्यक्ष साईडला जाणं आणि व्हिजिट करणं म्हणजे तुम्हाला एक दिवस जर आपण व्हिजिट करायचं ठरवलं तर एका दिवसामध्ये फक्त 4 प्रकल्प आपण कव्हर करू शकतो प्रॉपरली, अन्यथा आपण ते प्रकल्प कव्हर करू शकत नाही. त्याशिवाय त्याचे एडिटिंग करणं, त्याचं अपलोड करणं, बारीक सारी गोष्टी पाहणं, ह्या सगळ्या म्हणजे बाबी बनवण्यासाठी सुद्धा खूप वेळ जातो. आम्ही सुद्धा पुण्याची व्हिजिट करण्यासाठी 2 वेळा प्रयत्न केला मित्रांनो. एका वेळेस आपण चाकण म्हाळुंगीच केलेली आहे, पण जी लॉटरीसाठी जी घरे होती, जे प्रथमची आपण केली, पण जी लॉटरीसाठी जी प्रॉपर घरे होती, त्यासाठी मी सांगितलं की प्रचंड पाऊस होता, खंडाळा लोणावळा घाटात खूप ट्रॅफिक होतं. म्हणून कुठेतरी अशा वेळेस आम्ही प्रयत्न केला 2 वेळेस. मी तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केले होते, म्हणजे पुण्याला निघताना किंवा पुण्याला जाताना, मग तिथे पाऊस कशा प्रकारे आला, मग कशा प्रकारे अडचण आल्या, त्याचे सुद्धा मी शॉर्ट्स बनवलेले आहेत. नक्कीच तुम्ही शॉर्ट्स सुद्धा बघू शकता. पण असं नाही की मित्रांनो फक्त आरके प्रॉपर्टी न्यूजचे काम करायला पाहिजे. जे युट्यूबर्स आहे की जे हे म्हणजे घराचं काम, की घरं सर्वसामान्य पोहोचावी यासाठी झटत आहेत, ते सगळेच युट्यूबर खरंच यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. आणि म्हाडाला सुद्धा याचा विचार करावा की हे खरंच या युट्यूबर्समुळे आपला जो काही घरांची जी काही प्रसिद्धी आहे ती नक्कीच मिळत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही माहिती या युट्यूबरद्वारे दिली जाते ती इत्यंभूत माहिती दिली जाते. ते प्रयत्न करतात साईटला जाऊन तेथील सगळी अपडेट देण्याचा, आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला घर बसल्या प्रकल्पाची माहिती मिळत असते. आणि म्हणून कुठेतरी आपल्या अशा युट्यूबर्सना सुद्धा आपण नक्कीच कॉपरेशन करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना खूप चांगलं मोटिवेशन मिळू शकतं. अनेक युट्यूबर आहेत मित्रांनो, ते लढत आहेत, झगडत आहेत किंवा स्ट्रगल करत आहेत आपले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा आपली रीच वाढवण्यासाठी. मी अनेकांशी बोलतो, अनेकांशी चर्चा करतो आणि त्यांना सांगतो कशा प्रकारे आपण ही रीच वाढवली पाहिजे. बघूया आता कशा प्रकारे हे युट्यूबर्स अजून आपलं जे काही पुढील वाटचाल आहे ते खूप चांगल्या प्रकारे येतील, यात मात्र शंकाच नाही. पण एवढंच आहे की जी काही म्हाडाची लॉटरी आहे, जे काही अर्जांची संख्या आहे, अर्जांची संख्या वाढण्यामागे या लोकांचा, या मंडळींचा खूप मोठा सहभाग आहे, हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही अर्ज आलेत, आपण त्याचं टायटल पाहिलं असेल की पुणे मुंबई पुणे. आता तुम्ही म्हणाल सर असं थोडंच असतं, ते मुंबई पुणे मुंबई आहे, तुम्ही उलटे केले. नाही, मी बरोबरच लिहिलेलं आहे. तुम्ही पाहताय ते काय अगदी बरोबर आहे. का मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे की आतापर्यंत सर्वात जास्त प्रतिसाद हा मुंबई लॉटरीसाठी मिळत होता. म्हणजे मागचा जर तुम्ही इतिहास काढला, पुणे आणि मुंबईचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं मागच्या 2011 पासून 12 पासून, तर तुम्हाला लक्षात येईल की मुंबईच्या लॉटरीसाठी जास्तीत जास्त अर्ज येतात कम्पेअर टू पुणे. पण पहिल्यांदाच काय झालेलं आहे की मुंबईपेक्षा पुण्याची जी काही संख्या आहे अर्जांची ती कितीतरी पटीने पुढे गेलेली आहे. कितीतरी पटीने म्हणण्यापेक्षा 1 लाखाचा फरक आहे मित्रांनो या 2 लॉटरीमध्ये. आणि म्हणून कुठेतरी मला हे टायटल द्यावं असं वाटलं की पुणे मुंबई पुणे. म्हणजे पूर्वी म्हाडावरती जे काही वर्चस्व होतं, प्रभुत्व होतं, वर्चस्व मुंबईचं होतं, पण कालांतराने आता हा जो मान आहे मुंबईचा तो आता पुणेकरांनी हिरावून घेतलेला आहे. आणि आम्हीच मोठे किंवा आम्हीच जास्त अर्ज करू सुद्धा आम्हीच चांगला प्रतिसाद देऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कारण सुद्धा तशीच आहे मित्रांनो. कारण काय तर लोकेशन, खूप चांगले लोकेशन्स आहेत. किमती सुद्धा खरंच खूप चांगल्या परवडणार आहे. ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ बनवला होता, ज्यावेळेस लॉटरी आली होती, त्यावेळेस मी सांगितलं होतं की यावेळेस खूप चांगली ठिकाणी आहेत, खूप परवडणारी दरात घरे उपलब्ध आहेत. नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा असं आपण पहिल्या लॉटरीमध्ये पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि तिथून जे काही लोकेशन्स होते ते खरंच खूप चांगले होते, प्राईम लोकेशन होते. शिवाय तुम्हाला ऑप्शन्स खूप चांगले होते. म्हणजे 1 BHK 2 BHK असे 2 प्रकारचे वेगळे ऑप्शन होते, जे आपल्याला प्रायव्हेट खाजगी विकासकांची घरे होती. ह्याच्यामध्ये सुद्धा काही जाहिराती ह्या 2 वेळा दिलेल्या होत्या, म्हणजे द्वितीय आणि प्रथम.
तर द्वितीय जाहिरात आपल्याला माहिती की ह्याच्या पूर्वीच्या लॉटरीमधील शिल्लक घरे विकली गेली होती आणि जी प्रथम जाहिरात होती त्याच्यामध्ये मात्र नवीन घरे इन्क्लूड केली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची घरे यावेळेस म्हाडाने उपलब्ध करून दिली होती. आणि या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे जे काही प्रथम गट आहे त्याच्यामध्ये मात्र खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिल्याचं दिसून येत आहे. आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळात सुद्धा जर पुण्यामध्ये असेच जर प्रकल्प म्हाडाने आणले तर नक्कीच त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळेल यात मात्र शंकाच नाही. आता आपण थोडक्यात पाहूया की नेमका पुणे मुंबई पुणे हे टायटल देण्याचं कारण काय, तर आपण फक्त मागच्या 3 वर्षाचं कंपॅरिझन करूया मित्रांनो की मागच्या 2023, 24 आणि 25 या 3 वर्षामध्ये मुंबई मंडळासाठी एकूण किती अर्ज आले होते, एकूण किती घरं होती आणि किती अर्ज आले होते, पुणे मंडळासाठी एकूण किती घरं होते आणि किती अर्ज आले होते हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो मागील 2 वर्षातील प्राप्त अर्जांचा तपशील पण पाहूया, कंपॅरिझन करूया आपण. पहिला मंडळ, नंतर लॉटरी, नंतर एकूण घरे आणि प्राप्त अर्ज. पहिला मित्रांनो या ठिकाणी मुंबई मंडळाच्या 2023च्या लॉटरीमध्ये 4082 घरांसाठी 1,19,278 अर्ज प्राप्त झालेले होते. अंतिमतः पात्र म्हणजे ज्यांनी अनामत रक्कम भरलेली होती तेच आपण अर्ज संख्या घेतलेली आहे. तर 1,19,278 अर्ज आले होते 2023 रोजी. पुणे मंडळासाठी लॉटरीसाठी 2023 रोजी म्हणजे 2023 साली 5,863 घरांसाठी 51,000 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यानंतर मुंबईच्या 2024च्या लॉटरीसाठी 2,030 घरे उपलब्ध होती, त्यासाठी 1,13,811 अर्ज प्राप्त झाले होते. आणि पुण्याच्या 2024च्या लॉटरीमध्ये 4,882 घरांसाठी 71,642 अर्ज प्राप्त झालेले होते. जर तुम्ही मागील 2 वर्ष पाहिलं तर पुण्याची लॉटरी ही 1 लाखाचा टप्पा सुद्धा पार करू शकली नव्हती. आता 24मध्ये 2 ते 3 लॉटरी झाल्या होत्या मित्रांनो, आम्हाला फक्त एकच डिटेल मिळालेली आहे म्हणून आपण 3ही लॉटरीची डिटेल आपण देऊ शकत नाही, पण साधारणतः 1 लाखाचा आकडा पार करताना नाही. पण यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकता की 1 लाखाचा आकडा हा 24-25च्या लॉटरीमध्ये पार केलेला आहे. म्हणजे 2,15,000च्या आसपास आकडा गेल्यामुळं नक्कीच ही जी काही संख्या आहे ती मुंबईपेक्षा जास्त म्हणजे मुंबईपेक्षा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद हे म्हाडाच्या पुणे लॉटरीला मिळाल्याचं दिसून येत आहे. तर एकंदरीत आपल्याला समजलं मित्रांनो की नेमकं पुणे आणि मुंबईमध्ये जे काही म्हाडाचं कॉम्पिटिशन आहे, म्हाडाचे जे काही कॉम्पिटिशन झालेले आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येत आहे. यावरून एक मात्र गोष्ट आहे की जे काही ओढ आहे म्हणजे म्हाडाच्या घरांचा जो कल आहे, जे काही मार्केट आहे ते हळूहळू मुंबईकडनं पुण्याकडं ते डायव्हर्ट होत असल्याचे यातून एकंदरीत दिसते. कारण 2.25 लाखाची संख्या खूप झाली मित्रांनो, अतिशय जास्त. म्हणजे म्हाडाचे जे पुणे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः सांगितलं, मुख्याधिकारी जे आहेत पुणे मंडळाचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांनी सांगितलं स्वतः की आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अर्ज वाढतील, पण हे अर्ज एवढे झालेत की आम्ही जे काही ठरवलं होतं की एवढे अर्ज येतील 1, 1.25, 1.5 पर्यंत जातील, पण ही संख्या जास्त वाढल्यामुळे आता याची छाननी करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की ही लॉटरी काही काळापुरती पुढे जाऊ शकते, असं सुद्धा दस्तूरखुद्द म्हाडाचे मुख्याधिकारी पुणे मंडळाचे मुख्याधिकारी श्री राहुलजी साकुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता जो काही म्हाडाला रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याच्यावरनं हे म्हाडाला एक इंटिमेशन आहे, एक सूचना आहे, एक प्रकारचं लोकांकडून दिलेलं एक हे म्हणजे कल आहे की बाबा आपण कसं निवडणुकीचे कल ठरवतो की लोकांचा कल कुठे आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, लोकांचा जास्त त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तसं देखील सुद्धा मुंबई पुण्याच्या बाबतीमध्ये घडताना दिसून येत आहे. आणि मुंबईपेक्षा पुण्याकडे जे काही रिअल इस्टेट मार्केट म्हाडाच्या बाबतीत फक्त मी प्रायव्हेट बिल्डरचं बोलत नाही, मी फक्त म्हाडाचं बोलतोय, तर हा कुठेतरी कल वाढताना दिसते आणि म्हणून कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याचं दिसून येत आहेत. यामध्ये सुद्धा मित्रांनो अनेक सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी मला स्वतः फोन केले की सर असं आहे, मला तुमचं गायडन्स हवा आहे. मी त्यांना गाईड सुद्धा केलेलं आहे. पण जे कोण सेलिब्रिटी आहेत जर समजा त्यांना घर लागलं मित्रांनो तर नक्कीच मी त्यांना आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे आणि आपल्या चॅनलवरून त्यांची मी मुलाखत सुद्धा दाखवणार आहे. पण आता मी ते रिव्हील करणार नाही की नेमकं कोण होते, कोणी फॉर्म भरला, का फॉर्म भरला आहेत. आता फक्त एवढंच महत्त्वाचं मित्रांनो की जी काही येणारी लॉटरी आहे, जे काही ड्रॉ डेट आहे ती म्हाडाने लवकरात लवकर जाहीर करावी. जो काही स्पीड आहे कामाची, जे काही म्हणजे अर्जांची जे काही छाननी केली जाणार आहे त्याची स्पीड वाढवावी आणि नियोजित वेळेमध्ये या लॉटरीचा निकाल घोषित करावा, जेणेकरून आपल्या अर्जदारांना जास्त काळ ताटकळत बसावं लागू नये. मी पुन्हा एकदा म्हाडाच्या पुणे मंडळाचं आमच्या सर्व युट्यूबर्सकडून खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारची चांगली चांगली घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केलेली आहेत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.